तर मॅचचं काउंटडाऊन इथे मात्र सुरू होईल. ऑनफिल्ड पंच, चला आपण आपली जागा घ्या. प्लेइंग 11 आपण पाहिलेली आहे दोन्ही टीमची. आता मात्र या मॅचच्या पहिल्या बॉलकडे जाण्या अगोदर आपण हा काउंटडाऊन सुरू करतोय. पंच, आपण आपली सर्वप्रथम जागा घ्या, त्यानंतर काउंटडाऊन चालू होईल आणि काउंटडाऊन पार पडल्यानंतर आपल्याला सामन्याची सुरुवात करायची आहे. चला ऑनफिल्ड पंच, ऑल सेट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले, गेम ऑन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अबुदयनगरच्या राजाचा, मुंबईच्या रथाधीशाचा. दिवस तिसरा, मॅच नंबर 19. एका बाजूला बॉल स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला ट्रॉफी हंटर्स. जबरदस्त मॅच होईल. 15 धावांचा डिफरन्स राखून मात्र ही मॅच जिंकायची आहे. 15 धावा राखून हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये ट्रॉफी हंटर्सला जिंकायचा आहे, जर का त्यांना या स्पर्धेत आपलं स्थान कायम ठेवायचं असेल. दरम्यान या वेळेला मात्र बालू सरवईच्या बॅट मधून राहुल कांबळे यावेळेला मात्र बालू सरवईच्या डोक्यावरून ठोकतोय. इथे मात्र एक दर्जेदार अबुदयनगर प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. थँक्यू डीजे. डीजे सुद्धा सेट आहे आज या सामन्यासाठी. या स्पर्धेतली एक हाय व्होल्टेज मॅच, 440 व्होल्टाचा सामना. यावेळेला राहुल कांबळे फ्लिक करतोय चेंडूला. हर्षवर्धन साळुंखे, मनी. अपना सपना मनी मनी. कोण होणार लखपती? 1 लाख रुपयांचा पुरस्कार कोण पटकावणार? कोण जाणार सेमीफायनल मध्ये? कोण जाणार अंतिम सामन्यामध्ये? कोणाला मिळणार ऍक्टिवा स्कूटर? सगळ्यांच्या नजरा आज मात्र या स्पर्धेकडे आहेत. बालू सरवई यावेळेला बॉल अडवलाय. छोट्या कदकाठीचा हा खेळाडू, मगाशी मात्र त्याच्या उंची कारणाने मात्र तो बॉल अडवू शकला नव्हता, परंतु जमिनी लगतचे बॉल जर त्याच्याकडे गेले तर तो सोडणार नाही. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऍज इट इज आदित्य दळवी आणि राहुल कांबळे. या वेळेला आदित्य दळवी कट करतोय बॉलला. स्लाइसिंग कट पाहायला मिळतोय. प्रणय सावंत यष्टीरक्षकाच्या भूमिकेत, क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत तिकडे मात्र ओमकार पाहायला मिळतोय. 04011 एखाद्या शहराचं पिनकोड मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा झाल्या त्या 6. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फर्स्ट चेक मात्र या वेळेला हर्षवर्धन मनीच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. स्ट्राईक वरती राहुल कांबळे, गोलंदाजी मार्क वरती हर्षवर्धन साळुंखे. मनी आपल्याला बघायला मिळतोय आणि यावेळेला टॅप केलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. ती 10 या धावसंख्येवरती. इंग्रजीमध्ये म्हटलं जातं की वेल बिगिन इज अ हाफ डन. आणि मला वाटतं खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे, त्याला बँडेजची गरज आहे. थोडीशी शांतताही राखा. एक्साइटमेंट कळते आम्हाला सुद्धा, परंतु मॅचची चुरस, मॅचची उत्सुकता ही तितकीच आहे. आज बघायचं गेलं तर ट्रॉफी हंटर्स आज 15 धावा राखून मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र त्यांना हा सामना जिंकायचा आहे. करो व मरोची परिस्थिती, डू ऑर डाय सिच्युएशन. एक मानाची, एक प्रतिष्ठेची, एक हक्काची स्पर्धा अर्थात युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज यांच्या माध्यमातून अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 हे पहिलं पर्व, तिसरा आणि अंतिम दिवस. मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये अर्थात या स्पर्धेची सामना क्रमांक 19, मॅच नंबर 19. डॉक्टर श्रीनाथजी परब आपल्याला मी विनंती करतोय, आपण कृपया मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. डॉक्टर श्रीनाथ परब आज आमच्या सोबत या ठिकाणी आहेत. एपीएल साठी मात्र त्यांचं सुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन. एखाद्या खेळाडूला जर का दुखापत झाली तर डॉक्टर सुद्धा आज मैदानावर आहेत.
डॉक्टर श्रीनाथ परब आज आपल्या खेळाडूला दुखापत झाल्यानंतर मात्र मैदानावरती डॉक्टरची व्यवस्था सुद्धा आयोजकांनी केली. अगदी बारीक बारीक गोष्टींकडे मात्र लक्ष आहे आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचं. अगदी आमच्या कमिटी मेंबर्सचं सुद्धा आम्हाला कौतुक करावं असं वाटतंय. कसलीही कसर सोडलेली नाहीये ही स्पर्धा आयोजित करत असताना. एक ऑल इज वेल असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज येतोय ओमकार. पहिल्या ओव्हरची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली आहे ती डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये 10 धावा. नो लॉस, 10 रन्स ऑन दी बोर्ड इन दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. या वेळेला मात्र आदित्य दळवी पुश केलाय आणि एक धाव घेऊन खुश राहिलाय. अगदी आदित्य दळवीचा लुक आपण जर पाहिला ना तर काळा चौकीचा KGF. आणि दुसऱ्या बाजूला राहुल कांबळे. काय बॅटिंग केली या खेळाडूने सुद्धा. इन ऍक्शन प्रारंभिक फलंदाजांची जोडी. ओमकारच्या या बॉलला भेदलंय, आपटलंय, टॅप केलंय, पाठवलंय सीमारेषा पार 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 चौकार. फलंदाजी राहुल कांबळे मैदानावर करतोय. ट्रॉफी हंटर साठी या वेळेला मात्र पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्वाचं असेल. या वेळेला मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क घडला होता. हलकीशी एज घेऊन या वेळेला मात्र चेंडू जातोय तो स्लिपकडे. एक रन मात्र तिथे मात्र मिळवली जाते ती राहुल आणि आदित्यकडून. स्कोअर मात्र जर पाहिलं तर 16. 15 धावा राखून, कमीत कमी 15 धावा राखून मात्र ही मॅच ट्रॉफी हंटर्सला जिंकायची आहे. ओमकार या वेळेला मात्र आदित्य बॅकफुटवर येऊन पॉपिंग क्रीजचा वापर करत मात्र जागा बनवून कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न या वेळेला करत होते, परंतु बॉल बॅट मध्ये संपर्क नाहीये, कॉन्टॅक्ट नाहीये अजिबात. डॉट येतोय, निर्धाव चेंडू येतोय. क्रिकेटचा हा उत्सव, क्रिकेटचा हा महोत्सव आपण पाहतोय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा हा रंगारंग खेळ, क्रिकेटची ही खमंग मेजवानी अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 च्या स्वरूपात. आणि हा वाईट बॉल, पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स येत आहेत. UC17 चं आयोजन आपण बघतोय. APL अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 सीझन 1. पहिलं पर्व ज्यावर मात्र आहे सर्वांनाच गर्व. दैदिप्यमान देखणं, दिमागदार, नेत्रदीपक, नयनरम्य आयोजन. न भूतो न भविष्यती अशी ही स्पर्धा पाहायला मिळते. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. LED स्क्रीन वरती आपण प्रोलिंगचा लोगो पाहू शकाल. नक्कीच मित्रांनो, आपण प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. कारण सध्याच्या घडीला संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत आणि आखाती देशांमध्ये सुद्धा आज प्रोलिंग स्पोर्ट्स जाऊन पोहोचलेलं आहे. आपण कॉन्टॅक्ट करू शकता जर आपल्या स्पर्धा, आपले इव्हेंट्स जर आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला थेट प्रक्षेपित करायचे असतील तर आमचे सर्वेसर्वा विपुल पंडुलकर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या मेगा स्क्रीन वरती आहे. गेट नोटिफाईड. या वेळेला मात्र आडवी बॅट, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी आदित्य दळवीचा. इव्हेंट मॅनेज बाय AC इव्हेंट्स अर्थात अविनाशजी मिटबावकर आणि सचिन चक्रू रावल. ग्राफिक डिझाईन बाय सर्वेश क्रिएशन. शेवटचा बॉल ओमकारच्या ओव्हर मधला अराउंड द स्टंप्स आणि या वेळेला मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. पुढील सामना सुद्धा अगदी पाहण्यासारखा असणार आहे. अगदी वाखाणण्याजोगी ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि नेक्स्ट मॅच जी असेल, राहुल देवकर यांचा यॉर्कर किंग्स आणि सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स.
एक डू ऑर डाय सिच्युएशन मधली आणखीन एक मॅच यानंतर लीग फॉर्मॅट मधली शेवटची मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. तयार रहा, सतर्क रहा. आपण ऐकताय, पाहताय, अनुभवताय युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज आयोजित अबुदय नगर प्रीमियर लीग 2025 सीझन 1 ट्रॉफी हंटर्स वर्सेस बॉल स्ट्रायकर्स. सध्याच्या घडीला चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केलाय फलंदाजांनी ओव्हर नंबर 3 मध्ये. 2 ओव्हरची समाप्ती. संघाची धावसंख्या मात्र झाली ती 19 धावा. नुकताच राहुल कांबळेचा विकेट आलाय, त्याची जागा घेण्यासाठी मात्र ज्ञानेश लांजेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना, तर बॉलिंग मार्कवरती मात्र राजेश खिल्लारे बॉल स्ट्रायकर संघाचे संघ मालक आणि त्यांच्या ओव्हरमध्ये मात्र बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजांनी स्वीकारलाय. फक्त 3 फिल्डर आता मात्र पहिल्या वर्तुळाच्या बाहेर असतील, अर्थात आउटर सर्कल वरती, बाउंड्री लाईन वरती फक्त 3 क्षेत्ररक्षक. यावेळेला पहिल्या बॉलवर मात्र व्हाईट बॉल आलाय पंचांकडून आणि 1 धाव धावून घेतली आहे, म्हणजे 2 धावा यावेळेला मात्र स्कोर कार्डवर ऍड होतील. गौरव आमच्या सोबत आज गेले 3 दिवस स्कोरिंग करतोय. अतिशय तंतोतंत असं गुणलेखन गौरवच्या माध्यमातून आम्हाला अनुभवायला मिळालं, त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. त्याबरोबरच आमचे दुसरे गुणलेखक ऑफलाईन स्कोरर ओमकार सुद्धा खूप चांगलं काम करताना पाहायला मिळाले. आमची प्रोलिंग स्पोर्ट्सची ऑफिशियल युट्यूब लाईव्ह टीम, त्याचबरोबर आमचे ग्राफिक डिझायनर्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम डीजे मास्टर करतायत, त्यांचंही धन्यवाद. त्याचबरोबर आमचे लाईट्समॅन, आमचे लाईट दादा, त्यांनी खूप चांगलं सजवलंय या स्पर्धेला. आणि बघा मित्रांनो, आणखीन एक खंत या ठिकाणी वाटते की या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी फॉर्म भरले परंतु ही स्पर्धा खेळण्यासाठी मात्र ज्यांनी नकार दर्शवला त्या खेळाडूंना मात्र पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाहीये. पुन्हा एकदा सोडलाय बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवतायत. राजेश खिल्लारी आणखीन एक एक्स्ट्रा रन खर्च करताना हर्षवर्धन साळुंखे मनी येतील आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 3 चेंडू या ओव्हर मधले कंप्लीट, 3 चेंडू अजूनही शिल्लक. पॉवर प्लेचा स्वीकार केला होता, यावेळेला स्वीप केलाय आणि आणखीन एक जबरदस्त फटका. घुटना टेक और ये चौका देख. एकतीस धावा. काय जबरदस्त फटका, काय एक्झिक्युशन, काय क्लास पाहायला मिळाला, काय स्टान्स पाहायला मिळाला, काय शैली पाहायला मिळाली, काय अंदाज पाहायला मिळाला. आदित्य दळवी जो क्षेत्ररक्षकांना इकडून तिकडे पळवी. शानदार चौकार. पुन्हा एकदा प्रेशर 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 पाहायला मिळतोय. राजेश खिल्लारी खर्च करतायत आणखीन एक अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन्स येत आहेत, स्कोर पुढे सरकतोय. पुन्हा एकदा पॉइंटच्या फिल्डरला चिरून फाडून भेदून बॉल जाईल सीमा पार, मिळतील धावा 4. आलाय हा एपीएल चौकार. जिंकायचंय ट्रॉफी हंटर्सला. ट्रॉफी हवी असेल तर ही मॅच कोणत्याही स्थितीमध्ये जिंकायची आहे. आदित्य दळवी इन फॉर्म, यावेळेला टॅप केलाय. प्रणय सावंत येतोय बॉल खाली. इथे मात्र एकच रन मिळेल, 1 रनने मात्र होईल ओव्हर नंबर 3 ची सांगता. पॉवर प्लेचं हे षटक होतंय समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद, 37 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. ट्रॉफी हंटर्स. चला 1 मिनिटाचा टाइम आउट इथे आपल्याला मिळेल. पंचांना सुद्धा पाणी पोचवा. 1 मिनिटांचा टाइम आउट, 60 सेकंड आपल्याकडे आहे. टाइम आउट त्या ठिकाणी मात्र मेगा स्क्रीन वरती आपल्याला दिसतोय स्ट्रॅटेजिक टाइम आउटची वेळ.
ग्राफिक डिझाईन बाय सर्वेश सोनावणे, राजेश गिरकर, रितेश भाताडे अर्थात सर्वेश क्रिएशन. खूप सुंदर असे ग्राफिक्स आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयजचं आयोजन, इमारत क्रमांक 17, अबुदयनगर, काळा चौकी, मुंबई क्रमांक 400033. सतरा आणि 33चं एक वेगळं नातं इथे पाहायला मिळतंय. बिल्डिंग नंबर 17, अबुदयनगर, काळा चौकी, मुंबई नंबर 33. 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. टाइम आउट संपलाय. चला आता पुन्हा एकदा बळूया. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 विथ द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. 37 धावा, एक गडी बाद. ओमकार आलाय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. आदित्य दळवी स्ट्राईक वर, सोबत मात्र ज्ञानेश लांजेकर. पहिला बॉल, एक्स्ट्रा रन. कुठेतरी या एक्स्ट्रा धावा नियंत्रणात ठेवाव्या लागतील. समोरच्या टीमला 15 धावांच्या फरकाने जिंकायचंय आणि तुम्ही जर अशा अतिरिक्त धावा खर्च कराल ना तर ते त्यांच्यासाठी सहज सोपं होईल. पुन्हा एकदा मात्र विकेट किपर चेंज. स्कोर झालाय 38 रन्स ऑन दी बोर्ड. सोडलाय बॉल. मार दिया जाए या छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. लेग स्टंपच्या खूपच जास्त बाहेर, डाऊन द लेग साइड. इट्स अ वाईट बॉल. आतापर्यंत 7 वाईट बॉल या डावातून. ओमकार या वेळेला मात्र हलक्या हाताने कट केले बॉलला. फिल्डिंग मात्र खराब पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंड कडे. अपील केलाय परंतु पंचांनी मात्र हा अपील फेटाळलाय. चीते की चाल, बाज की नजर और इन दोनों बल्लेबाजों के रफ्तार पर संदेह नहीं करते. काय कम्युनिकेशन, काय कोऑर्डिनेशन, काय कॉन्टॅक्ट, काय कॉलिंग, काय ताळमेळ आहे, काय बॉन्डिंग आहे. अगदी वेगानं दिवसा ढवळ्या झालेली धावांची चोरी आपल्याला बघायला मिळते. धावांसाठी केली जाणारी ही धाव आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फरकानं जिंकायचंय. 41 धावा. या वेळेला मात्र खोदून काढलेला फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह. धुंडो रे साजना. पुन्हा 2 धावा and the score is 43. आज इमारत क्रमांक 43 मधून प्रणय सावंत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि स्कोर झालाय 43. अगदी याच मैदानावरती होणारं किरण मैत्री चषकाचं आयोजन सुद्धा आम्हाला आठवतंय. अशीच एक दर्जेदार स्पर्धा ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. या वेळेला स्वीप केलाय आणि हा बॉल सुद्धा जाईल मात्र सीमा पार. दळवी वाढवतो आपल्या टीमचा रन रेट आणि बॉल घेतोय सीमारेषेची भेट. 4 धावा आदित्य दळवीच्या बॅटमधून आणि 4 चौकार आतापर्यंत आदित्य दळवीच्या बॅटमधून. 12 चेंडू 24 धावांवर बॅटिंग. 200चा स्ट्राईक रेट. आदित्य दळवी मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर. या वेळेला आणखीन एक वाईट बॉल. पुन्हा अतिरिक्त रन्स. प्रेशर आहे गोलंदाज ओमकार वरती सुद्धा. 48 धावा स्कोरबोर्डवर. 4थं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 3च बॉल पूर्ण झालेत. गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा चांगला बॉल. या वेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली पिचिंग आहे, चांगली फिरकी आहे. अजून 8 बॉल फलंदाजांच्या हातामध्ये आहेत. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट झालेत. खोदून काढलं चेंडूला.
चांगली लेंथ पाहायला मिळाली. गोलंदाजाने ओळखलं, फलंदाजाचा मनसुबा या ठिकाणी मात्र जाणला होता. 49 रन्स ऑन दी बोर्ड. लास्ट 7 balls टू गो अँड लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस फोर्थ ओव्हर. ज्ञानेश लांजेकर स्ट्राईकवर येतोय. आतापर्यंत एकच रन त्यांनी बनवली. वैयक्तिक धावांचं खातं ऍटलिस्ट त्यांनी उघडलंय. मोठ्या स्कोरची अपेक्षा आहे. मोठं टार्गेट एक्सेप्ट केलं जाईल का एक्सपेक्ट करतोय. परंतु इथे मात्र आपण जर पाहिलं तर ओमकार थोडस प्रेशर मध्ये दिसतोय आज गोलंदाजी करताना. स्टेप आउट झालेत. पुन्हा फुलटॉस बनवला चोरट्या धाबेच्या प्रयत्नात, परंतु पंचांनी पुन्हा हा अपील फेटाळलाय. गोलंदाज ओमकार विचारत होते हाऊ वॉज दॅट, परंतु पंचांनी नॉट आउट घोषित केलंय आणि टीमच्या 50 धावा पूर्ण झालेत. 50 रन्स ऑन दी बोर्ड. बल्लेबाजी हुई है झकास और रन बने हैं 50 आणि 50 धावांसोबत 5 डझन वया पुन्हा एकदा अबुदय नगरचा राजा मंडळाला दिल्या जाणार. जोरदार टाळ्या UC 17 बॉयज साठी. प्रत्येक 50 धावांसोबत अबुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या उपक्रमाला मात्र एक चांगलं योगदान होतंय, एक चांगलं सहकार्य युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयजच्या वतीने. प्रत्येक 50 धावांसोबत आदिवासी पाड्यातील गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी 5 डझन वया आज मात्र दिल्या जाणार आहेत. गणेशोत्सव कालावधीमध्ये सुद्धा हा उपक्रम अबुदय नगरचा राजा अर्थात अबुदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं राबवला आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा आज हा शैक्षणिक उपक्रम पुढे घेऊन चालले आहेत युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज. बालू सरवई पहिलाच बॉल आणि नो बॉल वर आलाय हा दिमागदार. बार बार लगातार बॉल जातोय सीमारेषा पार. आलाय हा खणखणीत APL षटकार. बैटिंग पाहायला मिळते. ज्ञानेश लांजेकर. आदित्य से बचोगे तो ज्ञानेश से पिटोगे और ज्ञानेश से बचोगे तो आदित्य से पिटोगे. पुन्हा एकदा ऑन साइडला ज्ञानेश लांजेकरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक दिमागदार दर्जेदार रुबाबदार चौकार. बॉल मोठ्या फटक्यात कन्वर्ट करतायत. 61 धावा. या वेळेला सुद्धा ज्ञानेश लांजेकर मॅन इन फॉर्म येतोय. कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर त्याच्या बॅट मधून. दोन बॉल झालेत. 4 बॉल बाकी आहेत, कारण पहिला बॉल नो बॉल वर षटकार ज्ञानेश लांजेकरच्या बॅट मधून आला होता आणि त्यानंतर 2 चौकार आलेत. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. या वेळेला मात्र विकेट गमवावी लागेल. ज्ञानेश लांजेकर बॅक टू दी पवेलियन. साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या ज्ञानेश लांजेकर साठी. मॅचचं समीकरण मात्र पूर्णपणे त्यांनी बदलून ठेवलंय. नो बॉल वर षटकार, त्यानंतर 2 चौकार. बालू सरवई व्हाईट बॉल त्यांच्या माध्यमातून हाताळला जातोय. प्रतीक श्रीधनकर मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय ज्ञानेश लांजेकरच्या जागेवरती. आणि या वेळेला वा ताकदवर स्ट्रोक. सत्तर धावा. टीमच्या 70 धावा पूर्ण होत आहेत. 2 चेंडू अजूनही बाकी. 73 धावा हा या स्पर्धेचा उच्चतम स्कोर आहे, हायएस्ट स्कोर आहे. आणि आतापर्यंत ट्रॉफी हंटर्सने बनवलेत 71 धावा. म्हणजे कुठेतरी
या स्पर्धेतला हायएस्ट स्कोर बनवण्याची संधी आज मात्र ट्रॉफी हंटर्स टीमच्या हातामध्ये आहे. शेवटचा बॉल बाकी. आदित्य दळवी मॅन इन फॉर्म ऑन स्ट्राइक. काय हा हायएस्ट रेकॉर्ड जो आहे तो तोडणार ट्रॉफी हंटर्स. काय करतील आदित्य दळवी. स्टेप आउट झालेत. डाऊन दी ग्राउंड खेळलाय. एक रन मात्र इकडे घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात प्रतीक श्रीधनकर बाद झालाय आणि अशा पद्धतीने मात्र एकूण धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 72 धावा आणि 73 धावांचं टार्गेट इथे मात्र ठेवलं गेलंय. म्हणजे हायएस्ट स्कोरची बरोबरी केली आहे ट्रॉफी हंटर्सने. एकदा जोरदार टाळ्या या ट्रॉफी हंटर संघासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत. आणि ट्रॉफी हंटर्स लक्षात घ्या आपल्याला नॉट आउट आहे. जो रनआउट साठी रिव्ह्यू मागितला होता तिथे मात्र नॉट आउटचा इशारा आलाय. आणि बाउंड्री बॅशर्स आज बाउंड्री बॅशर संघाचं सर्व भवितव्य जे आहे या मॅच वरती अवलंबून आहे आणि त्यामुळे बाउंड्री बॅशरची संपूर्ण टीम जी आहे ती एका रूम मध्ये बसून ही मॅच लाईव्ह पाहतायत. जोरदार टाळ्या प्रतीक बाबा नांदगावकर यांच्या संघासाठी. आता या मॅच वर त्यांचं संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे. प्रेशर त्यांच्यावरती आहे. ऑनफिल्ड पंचावर पण संघांवरती तर प्रेशर आहेच परंतु प्रतीक नांदगावकर बाउंड्री बॅशर्स यांच्या संघावरती सुद्धा तितकाच दबाव आहे, तितकाच तणाव आहे, तितकाच प्रेशर आहे. 30 बॉल आणि 73 धावांचं टार्गेट. आणि लक्षात घ्या ट्रॉफी हंटर्स तुम्हाला जर या स्पर्धेतलं आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर समोरच्या संघाला 57 धावांच्या आत थांबवावं लागणार आहे. इन बिटवीन आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे जाणार आहोत. या स्पर्धेच्या लीग स्टेज मधली शेवटची मॅच अर्थात एका बाजूला राहुल देवकर यांचा यॉर्कर किंग्स आणि त्यांच्या विरोधात सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. लेट्स हॅव अ टॉस. मेगा स्क्रीन वरती मात्र आपण हे सर्व मान्यवर पाहू शकता. आमची ऑर्गनायझिंग कमिटी आपण पाहू शकता आणि मुख्य व्यासपीठावरतीच मात्र हा लीग फॉर्मॅट मधला शेवटच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करणार आहोत. इन बिटवीन राहुल देवकर त्यांच्या टीमचं नाव आहे यॉर्कर किंग्स आणि दुसऱ्या बाजूला सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स हा संघ नाणेफेकीसाठी उपस्थित राहील. डॉक्टर श्रीनाथजी परब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. आणि आपण पाहिलं तर परदेशामध्ये जाऊन म्हणजेच रशियामध्ये जाऊन ही डॉक्टरची पदवी त्यांनी घेतली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. यॉर्कर किंग्स एका बाजूला आपण पाहतोय आणि पॉवर चॅलेंजर्स अटीतटीची लढत आहे. दोन्ही संघांना सामना जिंकणं गरजेचं आहे आणि खास या स्पर्धेनिमित्त आमच्या विनंतीस मान देऊन ही स्पर्धा पाहण्यासाठी आणि त्यांच्याच शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. UC-17 एका बाजूला APL एका बाजूला. टॉस स्पिन केलाय. UC-17 इज अ कॉल APL म्हणजेच यॉर्कर किंग्स टॉस जिंकलाय. जतीनजी निर्णय काय असेल या अटीतटीच्या मॅच मध्ये. 3 मॅचला फिल्डिंग केली आता पण फिल्डिंगच करू. आता पण फिल्डिंग करणार. ही मॅच जिंकणार का. 3 मॅच मधल्या 2 मॅच तुमच्या संघाने जिंकल्यात. 1 मॅच मध्ये तुम्हाला पराभवाचा धक्का बसलाय. अटीतटीची लढत आहे. करो या मरोची लढत. डू ऑर डाय हा सामना. आता आम्ही 100% त्यांचा प्रयत्न तर करणार आहे. आता बघू आउटपुट आहे तो त्याचा. समोर जर आपण पाहिलं तर संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू तुम्ही एकाच संघामध्ये खेळलेत खूप वेळा. या खेळाडूविषयी काय सांगाल. सध्याच्या परिस्थितीमध्ये तो एक म्हणजे मोठा ऑलराऊंडर आहे. म्हणजे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तर खूप अप्रतिमपणे करतो तो. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. आणि तुमच्याकडूनच असं नक्की म्हणावं लागेल की त्याने क्रिकेटचे धडे घेतले असतील. आम्ही दोघं आमच्या बिल्डिंगसाठी ओपनिंग करतो. आम्ही बुद्धनगरच्या राज संघासाठी पण ओपनिंग करतो. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ओम साळवीकडे आपण जातोय. काय म्हणशील. अटीतटीची लढत आहे. समोर जर आपण पाहिलं तर जतीन गिरकर तुम्ही एकाच संघामधून खेळत आले आहात. एकाच इमारतीमध्ये देखील राहता. या सामन्याविषयी काय सांगाल आणि आपल्या संघाविषयी काय सांगाल. संघाविषयी सांगायचं झालं तर सगळेजण चांगलेच खेळत आहेत. संघाचं मॅच जिंकायचीच आहे असं. तो लाजतोय बोलायला. तो बोलत नाही पण करून दाखवेल या मॅच मध्ये.
ओम साळवीला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जातोय मॅचच्या दिशेने. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पाताडे. थँक्यू अभिषेक. तब्बल 73 धावांचं लक्ष आणि 57 धावांच्या आत आज मात्र बॉल स्ट्रायकर्सला रोखायचंय ते ट्रॉफी हंटर संघाला. आणि या मॅच वरती मात्र संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे ते बाउंड्री बॅशर्स या संघाचं. तर मी कॅमेरामनला आमच्या विनंती करेन मेगा स्क्रीन वरती जर आमच्या बाउंड्री बॅशरचे जे संघ मालक आहेत प्रतीक नांदगावकर यांना आपण घेऊन यायचंय. मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत. आज त्यांची संपूर्ण टीम जी एकाच रूम मध्ये बसून ही मॅच पाहते तितकाच प्रेशर यांच्यावरती सुद्धा. अगदी बघा शॉर्ट्स मध्ये आज टीमचं टी शर्ट आणि डोक्यावरती कॅप घालून डोळ्यावरती गॉगल लावून बसलेत. प्रेशर आहे ऑनफिल्ड खेळाडूंवरती सुद्धा आणि प्रतीक बबन नांदगावकर अर्थात बाउंड्री बॅशरचे संघ मालक यांच्यावरती सुद्धा, कारण या मॅच वरती त्यांचं संपूर्ण या स्पर्धेतलं भवितव्य अवलंबून आहे. यावेळेला मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न हर्षवर्धन साळुंखे, प्रणय सावंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिली ओव्हर घेऊन आलाय तो मात्र आदित्य दळवी. स्कोर झालाय 3. मी सन्माननीय सिद्धेशजी भोसले यांना विनंती करेन आपण कृपया व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. सिद्धेशजी भोसले आपण जिथे कुठे असाल प्लीज कम अप ऑन स्टेज. वेगवान बॉल, दिशाहीन गोलंदाजी मात्र यावेळेला आदित्यकडून. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. 73 धावांचं एक मोठं आवाहन समोर ठेवलं गेलंय. आतापर्यंतचा हायएस्ट स्कोर आता मात्र चेस करायचा आहे. आज मात्र आमच्या या कार्यक्रमाला, या स्पर्धेला, या इव्हेंटला जे सहकार्य आम्हाला मिळालं सिद्धेशजी भोसले यांच्या माध्यमातून त्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत आहे, हार्दिक आभार आहेत. आणि दरम्यान प्रणय सावंत यांच्या बाटमधून दर्जेदार एपीएल चौकार आणि या चौकारासोबत जाऊया डीजे कडे. ऐकूया एक सुमधुर संगीत. मुंबईचा रथाधीश अबुदय नगरच्या राजाच्या आशीर्वादाने आयोजित केली जाणारी ही स्पर्धा युनायटेड क्लब ऑफ 17 आणि यावेळेला प्रणय सावंत नशिबाने मात्र साथ दिलेली नाहीये. बॉक्स आउट. समितीचंही कौतुक आम्ही करतोय. आमच्या आयोजन समितीचे सदस्य आपण जर पाहिलात तर युनायटेड क्लब ऑफ 17 बॉईज अर्थात इमारत क्रमांक 17 आणि आजूबाजूच्या इमारतीतील सर्व व्यासपीठावर जर आपण पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी आहेतच, पण समवेत जर आपण पाहिलं तर 3 संघ मालक बरोबर सरळ रेषेमध्ये बसलेत. आकाशी निराळे या संपूर्ण स्पर्धेमधून ऑलरेडी त्यांनी बाहेरचा रस्ता त्यांना पत्करावा लागलाय. समोर जर आपण पाहिलं तर मधोमध प्रतीकजी नांदगावकर आहेत. अतिशय त्यांना देखील उत्कंठ आहे कोणता संघ क्वालिफाय होणार, आपला संघ क्वालिफाय होणार की चालू असलेल्या सामन्यातील ट्रॉफी हंटर्स क्वालिफाय होणार. आणि बाजूला जर आपण पाहिलं तर सिद्धेशजी भोसले यांचा संघ ग्राउंड स्मॅशर्स हा संघ ऑलरेडी या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालेला आहे. काय होईल? येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. दरम्यान आदित्यचा हा बॉल या वेळेला बॅटची इनर एज घेतोय आणि आम्ही चर्चा करत होतो आपल्या ऑर्गनायझिंग कमिटी बद्दल. अर्थात त्यामध्ये मात्र समाविष्ट आहेत अविनाशजी मिडबावकर, एक स्वतः उत्तम इव्हेंट त्यांनी मॅनेज केलाय. त्याचबरोबर त्यांच्या समवेत कुशल वेंगुर्लेकर, सचिन चक्रू रावल त्यांचंही तितकंच सहकार्य या स्पर्धेसाठी. रितेशजी भाताडे, राजेशजी गिरकर, निखिलजी बेंडके, ओमकारजी राणे, रोहितजी वैती, राजेंद्रजी तेली, अभिषेकजी मिडबावकर, विभूतेशजी पुजारे, सिद्धेशजी सातघरे, अनिकेतजी वैती आणि प्रज्योत सावंत. खर तर या सर्वांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतोय. सर्वप्रथम तर आभार तर असतीलच की इतक्या मोठ्या स्पर्धेचा एक घटक बनण्याची आम्हाला त्यांनी संधी दिली आणि त्याचबरोबर इतकी मोठी स्पर्धा तुम्ही आज यशस्वी करून दाखवलात. या संपूर्ण मुंबापुरीने मात्र ही स्पर्धा अगदी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे. त्याबद्दल या आयोजकांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन सर्वप्रथम करतोय या आजच्या अंतिम दिवसातून. कौस्तुभ दळवीच्या हातामध्ये मात्र आता ही ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकातून 8 धावा आणि सोबतच एक विकेट सुद्धा. आउट होऊन माघारी परतला होता प्रणय सावंत. नशिबाने मात्र आज त्यांना साथ दिलेली नव्हती.
ओव्हर दी कव्हर्स मात्र बॉल बॉक्सच्या बाहेर गेला आणि त्यामुळे प्रणय सावंतला बाहेर जावं लागलं. त्याच्या जागेवरती मात्र आता निखिल आलाय नॉन स्ट्रायकिंग एंडलाय. हर्षवर्धन साळुंखे मनी आहे स्ट्राईक वरती. कौस्तुभ दळवीचा पहिला चेंडू. 73 धावांचं आवाहन, मोठं लक्ष आणि पहिला बॉल यावेळेला आडव्या बॅटने स्वीप केलाय. 1 रन कंप्लीट. 57 धावांच्या आत रोखायचंय. आज भवितव्य निर्भर करतंय प्रतीकजी नांदगावकर यांच्या संघाचं अर्थात बाउंड्री बॅशरचं या मॅच वरती, कारण त्यांचंही लक्ष या मॅच वरती आहे. त्यांनाही उत्कंठ आहे या मॅच बद्दल की कोण जिंकणार हा सामना, कोण क्वालिफाय करणार सेमीफायनल साठी. अगदी जसं अभिषेकने सांगितलं 3 संघ मालक आज एका रांगेत बसलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. आकाशजी नेराळे यांच्या संघाला मात्र आपण या स्पर्धेतून बाहेर जाताना ऑलरेडी पाहिलं. सिद्धेशजी भोसले ऑलरेडी सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालेत आणि आज मात्र प्रेशरमध्ये दबावाखाली मात्र हा सामना पाहतायत प्रतीकजी नांदगावकर. आणि यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. सुद्धा उत्साह साजरा केला जातोय, आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातोय. ट्रॉफी हंटर्सचे हे डगआउट आपल्याला पाहायला मिळतंय. चला सगळ्यांनी एकदा जोरदार आवाज द्यायचा आहे. बोला गणपती बाप्पा, अबुदयनगरच्या राजाचा, मुंबईच्या रथाधीशाचा. बालू सरवई मॅन फ्रॉम चेन्नई. कौस्तुभ दळवी पहिला बॉल विकेट मिळवली. या अगोदरच्या बॉलवरती यावेळेला मात्र वाईड बॉलचा इशारा. एक सिंगल, त्यानंतर वाईड आणि पुन्हा एकदा विकेट नंतर आता आणखीन एक वाईड. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये. 1 1 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ट्रॉफी हंटर्स आणि त्यांच्या विरोधात बॉल स्ट्रायकर्स. प्रयत्न करावे लागतील आज बॉल स्ट्रायकर्सला सुद्धा. यावेळेला आडव्या बॅटने यांना रास्कलला माइंड इट, चौकार. सरवई त्यांच्या बॅटमधून हा दर्जेदार APL चौकार. आणखीन एक वाईड. कौस्तुभ दळवी थोडस नियंत्रण भटकतायत, आपल्या गोलंदाजीवरचं कंट्रोल मात्र मिस करतायत. चौकार आल्यानंतर थोडस प्रेशराइज केलं मात्र कुठेतरी बालू सरवईने त्यांना. संघ मालक आहेत तसं बघायला गेलं तर लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही, हे तितकंच खरं आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. यानंतर लीग स्टेज मधली शेवटची मॅच डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये खेळतील दोन्ही संघ. राहुल देवकर यांचा यॉर्कर किंग्स आणि सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, गोलंदाजाला लागेल झटका, बॉल जाईल सीमा पार आणि बालू सरवईच्या बॅटमधून आलाय हा दर्जेदार चौकार. बॉल स्ट्रायकर साठी बालू सरवई फाईट करतायत, संघर्ष करतायत. बघा हे चिमुकले अगदी ज्यांना जिथे जिथे जागा मिळाली आहे तिथे तिथे उभं राहून, अगदी आपल्या बॅनरच्या हाईट पेक्षाही छोटासा हा बालक आहे, तो तिथून मात्र मॅच बघतोय. त्याला बॅनर वरून मॅच बघता येत नाही म्हणून तो त्या बॅनरच्या मध्ये जो गॅप आहे तिथे उभा राहून हा सामना पाहतोय. अगदी मैदानाच्या काना कोपऱ्यात जिथे जिथे जागा मिळेल तिथे मात्र प्रेक्षक ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहत आहेत. अगदी अबालवृद्ध आज मात्र या मैदानावरती आहेत. अगदी लहान मुलांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत आज या स्पर्धेची प्रत्येकाला उत्सुकता आहे. अबुदयनगरचं क्रिकेट, काळा चौकीचं क्रिकेट, नक्कीच या काळा चौकीच्या जनतेने मात्र खूप प्रेम दिलंय या टेनिस बॉल क्रिकेटला.
त्याबद्दल आपल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी जनतेचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा बालू सरवई यांच्या बॅटमधून गेलेला फटका लॉंग ऑफ कडे. या वेळेला मात्र एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. बॉल स्ट्रायकरची धावसंख्या मात्र गतीने पुढे सरकते. गिअर शिफ्ट केलाय बालू सरवईने. 21 धावा आणि ओव्हर नंबर 2 चा शेवटचा बॉल शिल्लक. मॅच नंबर 19, दिवस तिसरा, अंतिम दिवस, फायनल डे, अबुदयनगर प्रीमियर लीग 2025. नो बॉल आणि नो बॉल वरती मात्र हा बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हर्षवर्धन साळुंखे मनीच्या बॅट मधून अपना सपना मनी मनी चौकार. अपना सपना मनी मनी असं म्हटलं की 1 लाख रुपयांचा पुरस्कार डोळ्यासमोर येतो आणि सोबत मात्र मिळणारी ही आकर्षक सुबक देखणी ट्रॉफी. कोण घेऊन जाणार आपल्या सोबत आणि कोणाला मिळणार ऍक्टिवा स्कूटर, मालिका वीराचा मान. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस, डॉट बॉल येतोय. ओव्हरची समाप्ती होते आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 धावा. इक्वेशन हे पाहूया. 18 बॉल आणि 47 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, परंतु 57 धावांच्या आत रोखायचे ट्रॉफी हंटर्सला, समोरच्या टीमला म्हणजे बॉल स्ट्रायकर्सला. म्हणजे अजून 31 धावा जर का बॉल स्ट्रायकर्सने बनवल्या तर मला वाटतं बाउंड्री बॅशर्स या संघाचे संघ मालक आपल्या सुटकेचा निश्वास सोडतील. म्हणजे बॉल स्ट्रायकरच्या फलंदाजांकडून कुठेतरी मात्र आता चांगली बॅटिंग व्हावी हीच देवाकडे प्रार्थना, हीच अबुदयनगरच्या राजाचरणी प्रार्थना करत असतील प्रतीक बबन नांदगावकर. फिंगर क्रॉस. बॉलिंग साठी मात्र या नवीन ओव्हरला घेऊन आले ज्ञानेश लांजेकर. आता इथे मात्र डगआउट मध्ये एकच आवाज येतोय, एकच वादा, आमचा ज्ञानू दादा. बघूया काय करेल ज्ञानेश लांजेकर. ही बच्चा पार्टी सुद्धा ज्ञानू दादा करते. आणि समोर मात्र मॅन फ्रॉम चेन्नई बालू सरवई आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत बालू सरवई. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधूनही आलेत. काय बॅटिंग केली होती ज्ञानेशने, आज गोलंदाजी कशी करतोय हेही पाहावं लागेल. पहिला बॉल, इथे मात्र सन्मान दिलाय, मान राखलाय गोलंदाजाचा. बचावात्मक अंदाजाने, सुरक्षात्मक अंदाजाने मात्र खेळलेला हा प्रयत्न होता. डिफेन्सिव्ह स्ट्रोक, धाव घेतली जात नाहीये, डॉट बॉल येतोय. सुरुवात मात्र निर्धाव चेंडूने होते. ओव्हर नंबर 3 घेऊन आलाय गणेश लांजेकर. यावेळेला टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक रन. एक धावी तितकीच महत्वाची आहे. हृदयाचे ठोके मात्र आता वाढतायत. प्रतीक बबन नांदगावकर प्रेशर मध्ये आहेत, नख चावतायत. आणि या वेळेला हर्षवर्धन साळुंखेने खेळलाय चुकीचा फटका आणि चुकीला माफी नाही. कम ऑन डीजे. आज डीजेला जशी देवाची आठवण आली आहे ना, तशीच देवाची आठवण आता मात्र प्रतीक बबन नांदगावकर यांना सुद्धा आली आहे. देवाचरणी प्रार्थना करतायत, प्रेशर मध्ये आहेत, सारखे फोन येत आहेत. काय चाललंय मॅच मध्ये, काय होतंय, आपण जिंकतोय का, आपण क्वालिफाय होतोय का नेक्स्ट राऊंड साठी. विकेट आली हर्षवर्धन साळुखेंची. राजेश खिल्लारे
येत आहेत मात्र फलंदाजीसाठी कर्णधार संघमालक. फुलटॉस बॉल आणि आल्या आल्या इथे मात्र राजेश खिल्लारी यांच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. सुंदर देखणा दिमागदार दर्जेदार चौकार. या वेळेला हलक्या हातानं पुश केलंय. बालू सरवईला स्ट्राईक दिली जाते का? होय, मिसफिल्ड थोडंसं केलं जरूर, परंतु जास्त दबाव नसेल क्षेत्ररक्षकांवरती. स्कोर जर आपण पाहिलात तर जाऊन पोहोचलाय तो 32 या धावसंख्येवर. म्हणजे जर ट्रॉफी हंटर्सला या स्पर्धेतून बाहेर काढायचं असेल ना तर मला वाटतं अजूनही जवळपास नाही म्हटलं तरी 25 धावा बनवायच्या आहेत बॉल स्ट्रायकरच्या फलंदाजांना. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर. या वेळेला मात्र बालू सरवई शेवटच्या बॉलवर घेतोय. किती रन पाहूया. एकच धाव येते. स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल आणि एकूण धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 33. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे, परंतु समोरच्या संघाला जर डिस्क्वालिफाय करायचं असेल तर 24 धावा त्यांना या 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. आणि ट्रॉफी हंटर्सला मात्र आता इथून पुढे ते 12-40चं समीकरण सोडा एका बाजूला. त्यांना फक्त आता 12 चेंडू 24 धावा डिफेंड करायचे आहेत. चला स्पीडअप घ्या. 3 ओव्हरचा हा खेळ संपल्यानंतर मात्र 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्हाला जरूर दिला जाणार आहे. यानंतर लीग स्टेज मधली आणखीन एक डू ऑर डाय सिच्युएशन मधली खेळवली जाणारी शेवटची मॅच. आणि बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार या 4थ्या ओव्हरसाठी केलाय. फलंदाज या ठिकाणी मात्र हा बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारतायत. भव्य आयोजन आपण पाहतोय. युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज यांचं अबुदयनगर प्रीमियर लीग. एक नेत्रदीपक नयनरम्य असं आयोजन. अगदी डोळे दिपवणारी स्पर्धा. पहावा पहावा आणि पाहतच राहावा असा क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा आपण पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती. दिलीपभाई गवस यांचा सुद्धा मी या स्पर्धेदरम्यान आभार व्यक्त करतोय. ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी. यावेळेला परफेक्ट यॉर्कर आदित्य दळवीच्या बॅटमधून. मगाशी चांगल्या धावा आल्या, आता मात्र आता इथे चांगली बॉलिंग तो करतोय. ओव्हर नंबर 4चा पहिला बॉल निर्धाव. बालू सरवई या वेळेला मात्र ऑन साइडला मिड विकेट कडे बॉल खेळला. एकच रन. दोन बॉल 1 रन खर्च केलाय. 10 बॉल मध्ये 23 अजून बनवले तर बाउंड्री बॅशर्स क्वालिफाय होईल. यावेळेला जबरदस्त क्षेत्ररक्षण. इथे मात्र आता ट्रॉफी हंटर सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. वाखाणण्याजोगी फिल्डिंग, कौतुकास्पद क्षेत्ररक्षण. बालू सरवई काय करतील? स्टेप आउट झाले. मनगटी फटका केला. अगेन्स्ट विथ द टर्न. पुन्हा एकदा मिड विकेट कडे, परंतु वेळेत माघारी परततोय. पुन्हा सिंगल येते. 3 बॉल पूर्ण, 4 बॉल पूर्ण, 2 चेंडू शिल्लक. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याची तयारी होती. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे बॉल अडवण्यात असफल, यशस्वी. आणि असं वाटतंय की पॉवर प्ले या वेळेला चुकीच्या ओव्हर मध्ये घेतलाय. अगदी फिंगर क्रॉस. या वेळेला स्टेप आउट होऊन खेळलाय आणि हा बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी.
आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 16 धावा, 6 बॉल 16 धावा ट्रॉफी हंटर्सला डिफेंड करायचे आहेत. आणि चौकारासाठी मात्र 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुमित पाटकर यांच्या माध्यमातून हा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. फलंदाजाच्या प्रत्येक चौकारासाठी रोख रक्कम 501 रुपये सन्माननीय सुमितजी पाटकर यांच्या वतीने दिले जातील. स्ट्राईक वरती संघ मालक आज मात्र शान राखायची आहे. प्रतिष्ठेची लढाई बॉल स्ट्रायकर्स वर्सेस ट्रॉफी हंटर्स. 6 चेंडूत 16 धावा डिफेंड करायच्या ट्रॉफी हंटर्सला क्वालिफाय होण्यासाठी. जर या 6 बॉल मध्ये 16 धावा त्यांनी डिफेंड केल्या तर सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होईल हा संघ. नाव आहे ट्रॉफी हंटर्स आणि संघ मालक आहेत या संघाचे कौस्तुभ दळवी केडी. शेवटची ओव्हर, निर्णायक ओव्हर, हाणामारीचं षटक. 6 बॉल 16 धावा डिफेंड करायचे आहेत. अतिशय रंगतदार सामना, उत्कंठावर्धक मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा, नेल बाइटिंग फिनिश होणार का? हृदयाचे ठोके आता मात्र धडधड 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 करू लागलेले आहेत. पहिला बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. काय मॅच रंगते. 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये मात्र अजून 12 धावा बनवल्या तर मात्र बाउंड्री बॅशर्स समीकरण मात्र या सामन्यातलं पूर्ण स्पर्धेतलं बदलेल. त्यामुळे प्रतीक बबन नांदगावकर साहेब जे आहेत ते प्रयत्न करतील की कुठेतरी आमचा संघ क्वालिफाय व्हावा आणि त्यासाठी बॉल स्ट्राईक या संघाकडून मात्र या 16 धावा बनवल्या जाव्या. जिंदगी की तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख. हार जा चाहे जिंदगी में सब कुछ चाहिए लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. प्रतीक बबन नांदगावकर. नेल बाइटिंग फिनिश मात्र या मॅचची नख चावायला लावणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. फिंगर क्रॉस आहेत. कोण जिंकणार ही मॅच, ट्रॉफी हंटर्स की बॉल स्ट्रायकर्स? आणि आणखीन एक बाउंड्री मारली तर चौकारासाठी राजेश खिलारे यांना राहुल देवकर यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. याही वेळेला आणखीन एक बॉल जाईल सीमा रेषा पार. राजेश खिलारे चौकार. राहुल देवकर यांच्याकडून 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. आणि आज आपल्या मित्रासाठी काय करणार? राजेश खिल्लारे आणि प्रतीक बबन नांदगावकर हे शालेय मित्र आहे, एका वर्गातले मित्र आहेत, लहानपणापासूनचे मित्र आहेत. आज आपला लहानपणीचा मित्र आपल्यासाठी काय करतोय हे त्यांना बघायचंय. आणि 3 जण मित्र आहेत. आता हे त्रिकूट काय करतंय? अजून 1000 रुपयांचा पुरस्कार राहुल देवकर यांच्याकडून असणार राजेश खिल्लारे यांच्या आणखीन एका चौकारासाठी. 3 बॉल आणि 4 रन. 7 चेंडू 19 धावांवर बॅटिंग करतायत. प्रेशर बघायला मिळतंय. डगआउट मध्ये मात्र आमच्या काही महिला सुद्धा आज प्रेशर मध्ये आहेत. मेगा स्क्रीन वरती आपण त्यांना बघतोय. लहान मुलं जल्लोष साजरा करण्याच्या तयारीत. ट्रॉफी हंटर्स वरती प्रेशर, बॉल स्ट्रायकर्स वरती प्रेशर, बाउंड्री बॅशर्स वरती प्रेशर. या मॅच मध्ये 2 टीम नव्हे तर 3 टीम प्रेशर मध्ये आहेत.
चला, हे 2000 आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. फक्त आता चौकार येणं बाकी आहे. चौकारांची हॅट्रिक आली आहे आणि अशा पद्धतीने जल्लोष साजरा केला जाईल. राजेश खिल्लारे, व्हॉट ऑफ बॅटिंग. 4 बॉल 4 चौकार ठोकलेत आणि इथे मात्र बाउंड्री बॅशर्सचा संघ क्वालिफाय झालाय सेमीफायनल मध्ये. 5001 पुरस्कार. एक मिनिट, डीजे एक मिनिट. या 4 चौकारांसाठी एकूण 7001 पुरस्कार राजेश खिल्लारे यांना. एकदा जोरदार टाळे या बॅटिंग साठी होऊन जाऊ द्या. बुलंद इरादों से लिखते हैं तकदीर अपनी, हमारी किस्मत हाथ की लकीरों की मोहताज नहीं. काय जबरदस्त बॅटिंग केली. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या राजेश खिल्लारे यांच्यासाठी. ट्रॉफी हंटरचं स्वप्न इथे मात्र चकनाचूर केलंय. हे स्वप्न आता फक्त स्वप्न राहील. 8 बॉल 23 वरती बॅटिंग करतायत. शेवटच्या 2 बॉलची आता फक्त औपचारिकता. चौकारांचा चौकार पूर्ण केलाय आणि या 4 चौकारांसाठी मी डीजे ला संधी देतोय. एकदा जोरदार एक सुमधुर संगीत होऊन जाऊ द्या या 4 चौकारांसाठी. दोन्हीही बॉल डॉट जरी आले तरी आता मात्र काहीही इफेक्ट पडणार नाहीये. 15 रन राखून तुम्हाला ही मॅच जिंकायची होती. इथे 16 धावा बनल्या आणि या बॉलवरती सुद्धा हा 5वा चौकार आलाय राजेश खिल्लारे यांच्या बॅट मधून. आज 6 चेंडूत 6 चौकारांचा विक्रम राजेश खिल्लारे करणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि जर आणखीन एक चौकार आला तर 11,000 रोख रकमेचा पुरस्कार दिला जाणार राजेश खिल्लारे यांना. पैसा वसूल मॅच आहे. प्रेक्षकांना जरा विनंती करतो, ही बॅटिंग आवडली असेल तर राजेश खिल्लारे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांकडून. 6 चेंडू 6 चौकार, 11,000 रोख रकमेचा पुरस्कार आणि ते 7,000 वेगळे म्हणजे तब्बल 18,000 पुरस्कार. आणि होय, 6 चेंडूत 6 चौकार, 18,000 रोख रक्कम आज यांच्या नावावरती आहे. डोक्यावरती उचलून धरलं जाईल या खेळाडूला. What a match! Thank you, DJ. विक्रम तर केलाच आहे, परंतु या 6 चौकारांसाठी तब्बल 18,000 रोख रकमेचा पुरस्कार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजेश खिल्लारे यांच्यासाठी.
सामना जरी मात्र ट्रॉफी हंटर्सने जिंकलाय तरी मात्र ट्रॉफी हंटर्स या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय होतोय.